उमा भाऊ अरे बापा पजू भाऊ 2 दिवस झाला का दिसलाच नाही ना, कुठे गेलतास तर? गावाला गेलतो का मसवानीला? हा, हा. मंडई होती का नाही? हो हो माझं हो. संगीत 7-8 त्यानं बोलवला होता मला मंडई पावाला. मंडई पावायला बोलावला, कोणी एक नंबर व्यवस्था केला असतील तुम्ही, काही म्हण. ओ का भैया अर्धीच व्यवस्था केला का करतेस? म्हणजे म्हणजे अरे भैया चांगला पनीर आणला हा. खावासाठी हो मला. हो. नाटकामध्ये तिकीट फाडून दिला, बरोबर झोपासाठी बोत्र्या दिला बरोबर. आणि सकाळी उठलं तर माझी व्यवस्था अर्धी केला. कोणती? कोणती म्हणजे? माझं 7-8 संगी आहेत. हो. मी सकाळपासून उठलो 6 वाजेपासून. हा. का एवढ्याच आहे घरी मी भेट घेईन तवरिकला माझी जावाची वेळ होती. वेळ होतेच. पण 8:30 वाजलं तरी एकही संगी माझा बोलवायला नाही आला मला का माझ्या घरी चल माझ्या घरी चल म्हणून. हो. मग मी जावाला निघलो, तेल पावडर लावलं, ऐन वेळेवर ते मग ते आलं आणि मला म्हणते एक जण म्हणते मी बुंदी गारलो माझ्या घरी चल चल. वाया जाते. हो. दुसरा म्हणते आलू पोहा बनवलो वाया जाते माझ्या घरी चल. चल. तिसरा म्हणते मी शेव चिवडा बनवलो वाया जाते माझ्या घरी चल. अरे चुलीत टाका तो, मी आपल्या घराला नको जाऊन तुमच्या घराला येऊ का ती आलू पोहा खायला वेळेवर? मग का माई सेड्या सोडाची वेळ झाली ना? हो तुम्हाला बोलवणे होता तर 6 वाजेपासून 8 वाजेवरी बोलवा ना तुम्ही. हो मग घे 2-2 प्लेट मी दाबतो कसा दाबतो तो. माहितच आहे. मग म्हणजे यायचा कसा झालाय, मनी नाही भाव न देवा मले पाव. म्हणजे देणे नव्हता तर मला बरोबर जातलं पाहिलं पाहिला. हा. बरोबर आहे का हो, नाही? हो, हो. न माई गंमत झाली, रातभर जागली ना हाती नाही लागली. लागली. माणूस तेवढी आज धरून गेला. अरे बाबा हा पाहुणचार तो पाहुणचार खाईन ना येईन मस्त. हो. पण माई तलब त्याची तेथी राहिली. म्हणून म्हणतो मी का अर्धी व्यवस्था केला माहित आहे ना.